मित्रांनो नमस्कार. आपण सलग 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. 29 जुलै, 30 जुलै आणि 31 जुलै. कोणकोणत्या भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे, त्याच भागाचा आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. कोणकोणत्या भागात पाऊस आहे जास्त प्रमाणात. आपण जर संध्याकाळी बघितलं तर महाबळेश्वर, लवसा, त्याचबरोबर इथे घोटी या परिसरामध्ये जास्त पाऊस नाही, रिमझिम पाऊस हा असणार आहे. इकडे जर आपण परभणी परिसर जर बघितला तर परभणीमध्ये हिंगोली, नांदेड, उमरखेड, पुसद, अरणी, आदिलाबाद हा परिसर बघितला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. इकडे चिमूर, गडचिरोली, चामोशी, रांजण, नंदगाव या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर येथेच आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. कधी बुधवारी 29 जुलैला रात्री जर 10 वाजता बघितलं तर भंडारा, नागपूर, गडचिरोली, हिंगणघाट, चंद्रपूर, त्याचबरोबर साकोली, उमरेड, रामटेक, तुमसर, त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर जर बघितला, अमरावती, अरवी, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे बुधवारी 29 जुलैला. जर आपण गुरुवारी जर बघितलं, गुरुवारी पहाटे 3 वाजता तर आर्वी, वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, त्याचबरोबर उमरेड, चिमूर, अ, अ, पुणी, त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी, त्याचबरोबर आपण जर मोहोळ, राजनंदगाव, त्याचबरोबर देवरी, साकोली, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर रामटेक, सावनेर, नागपूर, त्याचबरोबर वर्धा, पुलगाव, कळंब, यवतमाळ, पांढरकवडा, अरणी, नियर, त्याचबरोबर अमरावती, मुर्शी हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस आहे त्या भागात देखील. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इकडे आपण बघूया वातावरणामध्ये दिवसभरात कुठे कुठे आता इकडे चांगला बदल होतो आहे. 12 नंतर जर गुरुवारी 30 जुलैला बघितलं, बुरहानपूर, बोदवड, खामगाव, चिखली, मेहकर, भोकरदन, शेवगाव, जळगाव हा जर भाग बघितला तर येथे देखील रेड अलर्ट आहे. चांगल्या प्रमाणात पाऊस आहे आणि हा रेड अलर्ट बऱ्याचशा ठिकाणी आहे. आपण जर धुळे परिसर बघितला तर धुळ्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर इकडे आपण जर नंदुरबार हा परिसर बघूया, इथे काही बदल होतो आहे का. नंदुरबारमध्ये जास्त काही बदल नाही आपल्याला जाणवत, पण पाऊस हा होणार आहे नंदुरबारमध्ये देखील. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्या. इकडे मालेगाव, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, चापोडा, जळगाव, शेवगाव, चाळीसगाव हा परिसर बघितला तर इथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा गुरुवारी 30 जुलैला होणार आहे. इकडे बघूया आपण अजून काही बदल आपल्याला वातावरणात दिवसभरात जाणवतो आहे का. तर जास्त काही बदल नाही जाणवत आपल्याला या परिसरामध्ये. तरी आपण बघून घेऊया बार्शी या परिसरामध्ये, बार्शी, लातूर, उदगीर या परिसरात देखील जास्त काही हवामानामध्ये बदल आपल्याला काही जाणवत नाही. अमरावतीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. आता शुक्रवारी 31 जुलैला आपण बघूया काही जास्त फरक आपल्याला या भागात जाणवतो आहे का. जास्त काही फरक नाही जाणवत आपल्याला. पण जर शुक्रवारी आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा सकाळीच होणार आहे. इथे आपण जर बघितलं श्रीरामपूर, त्याचबरोबर कोपरगाव, मनमाड, मालेगाव, त्याचबरोबर चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, शिरपूर, चापोडा, त्याचबरोबर जळगाव, त्याचबरोबर नंदुरबार, साक्री, धुळे, अंबळनेर, शिरपूर, त्याचबरोबर जळगाव, यवल, भुसावळ, बोदवड, जामनेर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, खामगाव, जळगाव, जामोद, बुऱ्हाणपूर, नेपनगर हा परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे रेड अलर्ट आहे. म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस या भागात आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर नागपूर, त्याचबरोबर आपण जर नागपूर, उमरेड हा परिसर बघितला तर जास्त काही फरक आपल्याला जाणवत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे त्याच भागाचा आपण अपडेट घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आपण इथे बघू शकता 29 जुलै, 30 जुलै आणि 31 जुलै असा 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं. तोपर्यंत नमस्कार.